एक सकारात्मक विचार. चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर करा. आमदार राणांनी आज काहीतरी बोलायचा प्रयत्न केलेला आहे की राणा इतके गरीब आणि ताई एवढी श्रीमंत. एक लक्षात राखा आमदार साहेब, मी एका शेतकऱ्याची मुलगी आहे आणि कालचं उत्तर एका शेतकऱ्याच्या मुलीचं उत्तर होतं. तुम्हाला नाही कळणार, तुम्हाला नाही कल्पना काय अवस्था झालेली आहे आणि तुमची कळकळ किती नाटकी आहे हेही जगाला माहिती. तुम्हाला शेतकऱ्यांचं काही घेणं देणं नाहीये, तुम्हाला कशाचंच काही घेणं देणं नाहीये. तुम्हाला तुमचा धंदा, तुमचा व्यवसाय, तुमचा पैसा याचंच घेणं देणं आहे. तुम्ही जरा व्यवस्थित विचार करा की तुम्ही काय करताय. ज्या वेळेला शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाऊस पडत होता त्यावेळेला तुम्ही नाचगाण्यांमध्ये बिझी होता, दांड्या खेळण्यांमध्ये बिझी होता. हे साऱ्या जगानं बघितलेलं आहे. हे काही कोणापासून लपलेलं नाही आहे. आणि तुम्ही म्हणता तुम्ही तुमच्या गरीब घरातले आणि काय काय. चला, मी तर एक असं म्हणेल, चांगलं झालं की तुम्हाला त्या परिस्थितीची आठवणही झाली ह्या निमित्तानं. कारण तुमचं आजचं जे वागणं आहे हे अतिशय विचित्र आहे आणि विचित्रपणा तुम्ही करत असता. तुम्ही शेतकऱ्यांची थट्टा वेळोवेळी करत असता. माझी नाही हो, शेतकऱ्यांची म्हणते. तुम्ही शेतकऱ्यांची थट्टा वेळोवेळी करत असता आणि सारं जग ते बघत असतं. तुम्ही देवाच्या नावाने स्वतःचे त्या ठिकाणचे प्लॉटची किंमत वाढली पाहिजे म्हणून कोणत्या गड्या निर्माण केल्या आणि काय केलं हे सगळ्यांनी बघितलं. तुम्ही ज्या हिशोबानं वागत असता तो हिशोब सगळ्यांना माहिती आहे. हे सगळं बंद झालं पाहिजे. तुम्ही शेतकऱ्यांची जी थट्टा करता ही तुम्ही थांबवली पाहिजे. खऱ्या अर्थानं तुम्हाला शेतकऱ्यांना मदत करायची असेल तर तुमच्या त्या सरकारला सांगा आणि सगळ्यांच्या अकाउंटमध्ये स्वाभिमानाचे पैसे. शेतकरी काय मागतो? त्यांच्या हक्काची मदत तो मागत असतो. त्यांच्या हक्काची मदत तो मागतो. आणि जे तुम्ही सोंग करता ना, हे सोंग सगळ्यांना माहितीये की तुमचं सोंग आहे. खरं माझं तर म्हणणं आहे देवेंद्र फडणवीसांना, हे जर गरीब होते तर यांच्याकडे एवढ्या लपाट्या चपाट्याच्या प्रॉपर्ट्या आल्या कुठून? साऱ्या जगाला माहितीये तुमचा कामधंदा काय आहे आणि साऱ्या जगाला माहितीये की माझाही कामधंदा काय आहे. त्याच्यामुळे लबाडी करणं बंद करा. तुमची संपत्ती तुम्हाला लख लाभ अजून मिळो, पण शेतकऱ्याची थट्टा करणं बिलकुल बंद करा. माझं उत्तर हे शेतकऱ्याच्या पोरीचं उत्तर आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. खरं गंमत आहे, देवेंद्र फडणवीसांनी यांच्या प्रॉपर्टीवर आणि यांच्या इस्टेटीवर आणि यांची काय व्यवहार आहे याच्यावर ईडी पण लावली पाहिजे. का नाही लावली पाहिजे? म्हणजे एकीकडे काय एकीकडे काय आणि खरं काय हे आलं पाहिजे ना. माझ्यावर तर लावायचा प्रयत्न केला होता ईडी आणि काहीच निघालं नाही. आता यांच्यावर ईडी लावा म्हणजे बघा काय काय निघतंय. शेतकऱ्याची थट्टा बंद करा. शेतकऱ्याची थट्टा बंद करा. व्यवस्थित सांगते, अजिबात शेतकऱ्याच्या नादी लागू नका. शेतकऱ्याची थट्टा बंद करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.